हे गाईज, आज आपण बनवूया मिक्स डाळीच्या पोषक चकल्या। या 5 प्रकारच्या डाळी मिक्स करून या चकल्या बनवायच्या आहेत। त्यामुळे मुलांना पण खायला खूप छान वाटत असते। याकरता मी मुंगाची डाळ, मोठ, बरबटी ह्या संपूर्ण डाळी, तसेच त्याबरोबर उडदाची डाळ, चण्याची डाळ अर्धा पाव घेतली आहे। तसेच अर्धा पाव जाड पोहे, अर्धा पाव साबुदाणा आणि 1 किलो कंट्रोलचे तांदूळ। हे संपूर्ण वस्तू व्यवस्थित भाजून घ्यायच्या और चक्कीवरून दळून आणायचे आहे। दळून आणल्यानंतर यामध्ये काही मसाले आपल्याला टाकायचे आहे। त्यामध्ये याकरता आपल्याला तीळ, ओवा, तिखट, हळद, धने जिरे कूट, गोडा मसाला, चवीनुसार मीठ, तसेच यासोबतच मी हिरवे मिरची, थोडं दही यामध्ये टाकणार आहे। यामुळे चकल्यांची चव खूप छान येत असते। मिक्सरमध्ये हिरवे मिरची व दही मिक्स करून घेतले आहे। व आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला आपण पीठ चोळतो त्याप्रमाणे चोळून घ्यायचे आहे। याकरता 1 वाटी गरम करून तेल पण टाकले आहेत। हे संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे। पीठ खूप कडक करायचे नाही, थोडे नरमच ठेवायचे आहे। आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे 15 मिनिटं असेच झाकून ठेवायचे आहे। त्यानंतर आपल्याला याच्या चकल्या पिळायच्या आहे। या चकला पिळण्याकरता मी कागदाचे छोटे छोटे चौकोनी तुकडे कापून घेतले आहे। चकल्याच्या साच्यामध्ये चकल्याचं पीठ टाकून आता ह्या चकल्या छोट्या छोट्या कागदाच्या याच्यावर पिळून घ्यायच्या आहे। त्यामुळे आपला वेळ पण वाचत असतो। एकसाथ खूप साऱ्या चकल्या पिळून घेतल्यानंतर आपल्याला या गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहे। छोट्या छोट्या कागदावर पिळल्यामुळे चकल्यांचे साईज पण खूप छान येतो व चकल्या काढायला पण तळताना सोपी जात असते। अशा प्रकारची आयडिया तुम्ही पण करून बघा। एकसारख्या चकल्याचा साईज यामुळे येत असतो। कोणाला पण असं वाटेल की या चकल्या हॉटेलमधून आणल्या आहे। घरगुती अगदी सोप्या पद्धतीने अशा प्रकारच्या चकल्या बनवल्यामुळे या खायला पण खूप छान असतात आणि दिसायला पण खूप छान दिसत असतात। तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे मिक्स डाळीच्या चकल्या।